नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा आयोजित रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण यामध्ये आज आपण आरोग्यदृष्टीत शारीरिक सदृढता या विषयाचा अभ्यास करणार आहोत। मी श्री चंद्रकांत भोईटे, रयत सेवक, त्याच पद्धतीनं माझे सहकारी श्री तुषार पवार आणि श्री संतोष साळुंखे आपणासमोर हा घटक सादर करीत आहोत। प्राचीन काळापासून मानवी जीवनात आरोग्य आणि शारीरिक सदृढता याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। जे निरोगी आणि शारीरिक सदृढतेच्या दृष्टीने सदृढ आहेत तेच आजच्या परिस्थितीमध्ये निरामय जीवन जगू शकतात। यासाठी शारीरिक सदृढता विकसित करणे आवश्यक आहे। शारीरिक सदृढता विकासासाठी कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाही, हे सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे। शारीरिक सदृढता केवळ खेळाडूंच्यासाठी गरजेची असते असेही नाही, तर ती सर्वांसाठी आवश्यक आहे। शारीरिक सदृढतेचे विविध घटक असतात। वेगवेगळ्या घटकांचा विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम अथवा व्यायाम करावे लागतात। अशा या सदृढता विकासामध्ये योगदान देणाऱ्या घटकांची आज आपण माहिती पाहणार आहोत। कोविड-19च्या या कालखंडामध्ये आपण शारीरिक सदृढ राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याच दृष्टिकोनातून हा घटक आपणास बघावायचा आहे। चला तर मग बघूया आरोग्य दृष्टीत शारीरिक सदृढता म्हणजे काय आणि त्याचे घटक कोणकोणते आहेत। सर्वप्रथम यामध्ये 5 घटकांचा समावेश होतो। आरोग्य दृष्टीत शारीरिक सदृढतेचे घटक खालीलप्रमाणे सांगता येतील। 1. स्नायूंची ताकद, स्नायूंचा दमदारपणा, रुधिराभिसरण दमदारपणा, लवचिकता आणि 5वा घटक आहे शरीर घटक रचना। सर्वप्रथम रुधिराभिसरण दमदारपणा म्हणजे मोठ्या स्नायू समूहाला दीर्घकाळ काम करण्यासाठी योग्य प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करणे म्हणजे हृदय व फुफ्फुसांचा दमदारपणा किंवा त्याची चिकाटी असं म्हणता येईल। म्हणजे आपल्या स्नायूंना जास्तीत जास्त प्राणवायूची गरज असते, ते पुरवण्याचं काम हृदय आणि फुफ्फुस करत असतं। त्यामध्ये हृदयाचं कार्य काय असतं तर अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे पाठवण्याचे काम करतं ते, आणि फुफ्फुस या अशुद्ध रक्ताला प्राणवायू पुरवतात व रक्तामधला दूषित कार्बन डायऑक्साईड वायू शरीराच्या बाहेर टाकतात। अशा पद्धतीने हृदय व फुफ्फुसे एकमेकांना पूरक काम करतात। स्नायूंना रक्तामार्फत प्राणवायूचा पुरवठा करतात, म्हणजे हृदय हे शरीरातलं अशुद्ध रक्त जमा करतं आणि ते फुफ्फुसाकडे पाठवतं, आणि फुफ्फुस त्याला प्राणवायू पुरवतं आणि ते शुद्ध रक्त परत हृदयाच्या एका दुसऱ्या कप्प्यामध्ये येतं आणि तेच हृदय परत शुद्ध रक्तसुद्धा आपल्या संपूर्ण शरीराला स्नायूंना पुरवतं। या सगळ्या क्रियेला रुधिराभिसरण क्रिया असं म्हणतात, आणि त्यामुळं आपल्या स्नायूंचा दमदारपणा, त्यांची चिकाटी ही वाढत जाते, आणि रुधिराभिसरण संस्था चांगल्या असणं हे आरोग्यदृष्टीत सदृढतेचं एक चांगलं लक्षण आहे। त्यासाठी आपण कोणकोणते व्यायाम केले पाहिजेत तर मागचा व्हिडिओ आपण बघितला असेलच। त्यामध्ये चालणं, दीर्घ अंतर धावणं, सायकल चालवणं, टेकडी चढणं किंवा उतरणं, पोहणे हा अतिशय सुंदर व्यायाम आहे। यासारख्या व्यायाम प्रकारामुळे हृदय व फुफ्फुसे यांची कार्यक्षमता वाढत असते आणि ती वाढवावी अशी अपेक्षा या घटकातून करण्यात आलेली आहे। यानंतर आहे स्नायूंची ताकद। एकाच प्रयत्नात विरोधावर मात करून जोर लावणे म्हणजे स्नायूंचे बळ किंवा ताकद। शरीरातील विविध स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करावे लागतात। वेगवेगळ्या कौशल्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्नायूंमध्ये ताकद असावी लागते। त्याचप्रमाणे स्नायूंची ताकद मोजण्यासाठी प्रत्येक स्नायूकरता वेगवेगळ्या कसोट्या वापराव्या लागतात। म्हणजे वजन उचलायचं असेल, हातानं जर वजन उचलायचं असेल तर मनगटांमध्ये किंवा हातामध्ये ताकद असणं गरजेचं आहे। त्यासाठी हाताचे वेगळे व्यायाम प्रकार आहेत, किंवा आपल्याला धावायचं आहे, जोरात एकदम धावायचं आहे तर पायांमध्ये ताकद असणं पाहिजे। हे वेगवेगळे स्नायू आणि त्याचे असणारे वेगवेगळे व्यायाम प्रकार हे वेगळे आहेत। त्यासाठी उदाहरणार्थ सांगता येतील, कोणतेही वजन जागच्या जागी उचलायचं असेल, म्हणजेच वेटलिफ्टिंगसारख्या स्पर्धा असतील तर त्याच्यासाठी हातामध्ये असणारी ताकद गरजेची आहे, कमरेमध्ये ताकद असावी लागते। पाण्याची बादली उचलायची आहे
तर पाण्याची बादली उचलताना म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पाण्याची बादली उचलावीच लागते, त्यासाठी ताकद लागते. त्यामध्ये स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम हा अतिशय गरजेचा असतो. म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे शारीरिक सदृढता ही फक्त खेळाडूसाठीच फक्त आवश्यक नाही, तर घरातल्या प्रत्येकासाठी शारीरिक सदृढता असणं गरजेचं आहे. जड वस्तू उचलण्याच्या असतील किंवा सामानाच्या पिशव्या इत्यादी काही कामं करायची असतील तर यासाठी आपल्या स्नायूंमध्ये ताकद असणं आवश्यक आहे. त्यासाठी शारीरिक सदृढतेमध्ये स्नायूंची ताकद हा घटक फार महत्त्वाचा आहे. यानंतरचा आपला घटक आहे तो म्हणजे स्नायूंचा दमदारपणा. जास्त वेळ काम करणं, जास्त वेळ वजन वाहून नेणं किंवा हमाल काम करत असेल किंवा एखादा खेळाडू 30-35 किंवा 20 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर धावतो आहे, त्याच्या स्नायूंचा दमदारपणा तो शेवटपर्यंत टिकणं हे आवश्यक असतं. त्यासाठी स्नायूंचा दमदारपणा बघा काय म्हटलं यामध्ये, स्नायूंची आकुंचन प्रसरण पावण्याची क्रिया जास्त काळ टिकणे म्हणजे स्नायूंचा दमदारपणा. स्नायूंचा दमदारपणा वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करावे लागतात. व्यायामाच्या तीव्रतेमध्ये तसेच आवर्तनामध्ये, म्हणजे 100 मीटर धावायचं आहे तर एकदाच धावून चालणार नाही. 100 मीटरमध्ये पहिल्यांदा 50 मीटर व्यवस्थित धावणं, त्याचा सराव वेगळा करणं, पहिल्या 25 मीटरचा, दुसऱ्या 25 मीटरचा, तिसऱ्या 25 मीटरचा आणि नंतर शेवटच्या 25 मीटरमध्ये ताकद जास्त लावावी लागते. म्हणजे त्याची आवर्तनं वेगवेगळी असतात, तेव्हा आवर्तनांची सुद्धा क्षमता वाढवली पाहिजे किंवा स्नायूंचा दमदारपणा वाढवण्यासाठी आवर्तनांची सुद्धा वाढ झाली पाहिजे, आवर्तनात वाढ केली पाहिजे म्हणजे क्षमतात वाढ केली पाहिजे. हे स्नायूच्या दमदारपणासाठी आवश्यक आहे. त्यासाठी कोणकोणते व्यायाम प्रकार आहेत बघा. उदाहरणार्थ कोणतेही वजन वाहून नेणे, पाण्याची बादली वाहून न्यायची आहे, जड वस्तू वाहून न्यायची आहे, सामानाच्या पिशव्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर न्यायच्या आहेत. याच्यासाठी स्नायूंचा दमदारपणा मध्येच ठेवून चालणार नाही आपल्याला. तर ती शेवटपर्यंत पोचवायची असेल तर एकाच दमामध्ये न्यायचे असेल तर स्नायूचं दमदारपणा असणं आवश्यक आहे. व्यायाम करतच असतानाच शारीरिक सदृढता असावी असे नाही, तर सामान्य जीवन जगत असतानासुद्धा आपल्याला शारीरिक सदृढता असणं आवश्यक आहे. यासाठी हा घटक देखील महत्त्वाचा आहे. यानंतरचा घटक आहे आपला लवचिकता. तर लवचिकता असणं गरजेचं आहे. समजा एखादी वस्तू आपल्याला लांबनं घ्यायची आहे आपल्याला, तर वागता येत नाही, पटकन कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. यासाठी लवचिकता असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी लवचिकता मध्ये काय काय आवश्यक आहे ते आपण बघूया. वेदना न होता, अडथळा न येता जास्तीत जास्त पल्ल्यापर्यंत सांध्याची संपूर्ण हालचाल होणे याला लवचिकता असे म्हणतात. लवचिकता ही स्नायू व सांध्यामध्ये असणाऱ्या लवचिक धाग्यांमुळे मिळते. लवचिकतेमुळे हालचाली सहज आणि सुलभ व जास्तीत जास्त आकर्षक व डौलदार होतात. योगाभ्यास, नृत्य यामुळे लवचिकता वाढते. लवचिकतेमुळे पाठदुखी, कंबरदुखी, लचकणे, मरगळणे यासारख्या त्रासापासून आपला बचाव होतो. आपण यापूर्वीसुद्धा रोज प्रकल्पामध्ये काम पाहतोय, त्याचा अभ्यास करतो. यामध्ये आपण योगासनं सांगितली. या सगळ्या योगासनामुळं आपली लवचिकता वाढते. योगाभ्यास आपण करत जाऊया. यासाठी आपल्याला रयत शिक्षण संस्थेनं अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे शरीर संघटन, शारीरिक घटक रचना. वयानुसार उंची वजनांचे योग्य प्रमाण म्हणजे ज्याला आपण BMI म्हणतो, बॉडी मास इंडेक्स आवश्यक आहे. हे प्रमाण योग्य असेल तरच शरीर संघटन चांगले असते. म्हणजे वजन जास्त आहे आणि उंची कमी आहे तर त्या शरीराला लवचिकता लाभणार नाही, स्नायूंची ताकद व्यवस्थित लाभणार, म्हणजे वरचे जे आपण घटक बघितले याचा समतोल राखला जाणार नाही. याला संघटन म्हणते, शरीर संघटन असं म्हटलं गेलं आहे, असे समजलं जातं. नियमित व्यायामाने हे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते. म्हणजे व्यायाम जर नियमित असेल तर वजन आणि उंची याचं प्रमाण म्हणजेच संघटन चांगलं राहतं, हे लक्षात घ्या. आणि ते वयानुसार पाहिजे. वयानुसार वजन, उंची ह्या गोष्टी अतिशय समप्रमाणात असणं आवश्यक आहे. मज्जासंस्था शिथिलता. वर दिलेल्या 5 क्षमतांबरोबरच मज्जासंस्था शिथिलता या क्षमतेचा अंतर्भाव आरोग्याधिष्ठित शारीरिक सदृढतेमध्ये नव्याने केले गेलेला आहे. म्हणजे नव्यानं अभ्यास करून मज्जासंस्था शिथिलता हा घटक शारीरिक सदृढतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. दैनंदिन जीवनातील तणावामुळे मज्जातंतू आणि स्नायू ताणग्रस्त होऊन उद्दीपित होतात व जास्त ताठरतात. त्यामुळे शारीरिक थकवा जास्त येतो. मज्जातंतू स्नायू शिथिल राहिल्यास शरीरावरील ताण हलका होतो आणि शारीरिक व मानसिक क्षमता वाढते. योगाभ्यास, ध्यान इत्यादीमुळे ही शिथिलता प्राप्त करता येते. म्हणजे एखादा नावडती व्यक्ती जर आपल्यासमोर आली आणि आपल्याला जर राग आला
तरीसुद्धा शरीराचे स्नायू उद्दीपित होतात आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. मग आपण त्या परिस्थितीमध्ये समतोल राहणं, शांत राहणं गरजेचं आहे. यासाठी मज्जासंस्था आणि स्नायूसंस्थेची शिथिलता होणं गरजेचं आहे. यासाठी ताण हलका होणं गरजेचं आहे. त्यासाठी योगाभ्यास आणि ध्यान करणं अतिशय गरजेचं आहे. या घटकामध्ये आपणास काही अडचण आली तर आमच्या आरोग्य व शारीरिक शिक्षण विशेष समितीतल्या कोणत्याही व्यक्तीला फोन करा. आमच्या सर्व शारीरिक शिक्षणाच्या समितीमधील आपले सर्व काही शंका असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपण हा व्हिडिओ अतिशय मनापासून पाहिला, लक्षपूर्वक पाहिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद.